पु ल देशपांडे, अपूर्वाई, पान क्रमांक 122। एडिनबराहून निघाल्यानंतर पुढला मुक्काम खुद्द लंडन शहरातच 2-3 महिने पडणार होता। त्यामुळे कॉम्पेन गार्डन्सच्या ज्युअरबाईच्या घरात आम्ही चक्क बिराड थाटलं। यापुढे माझा टेलिव्हिजनचा अभ्यासक्रम BBC शाळेमध्ये सुरू होणार होता। आतापर्यंत टेलिव्हिजनवर मी पुष्कळ कार्यक्रम पाहिलेले होते। आता प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये जाऊन कामाला सुरुवात होणार होती। रेडिओचं हे धाकटं भावंड कानामागून येऊन भलतंच तिखट झालं आहे। रेडिओची रवानगी आता स्वयंपाकघरात झाली आहे। आधीच इंग्रजाला घर कोंबडेपणा मानवतो, त्यात त्याच्या खुराड्यात आता ही नवीन करमणूक आली आहे। त्यामुळे तासनतास हे कार्यक्रम पाहत बसणारी कुटुंब निर्माण झाली आहेत। कोणी म्हणतात की या यंत्रानं सामाजिक जीवनावर आघात केला, कोणी म्हणतात चित्रपटगृह ओस पडली, कुणाचं मत नाटकवाले मेले। मला मात्र तसं काहीच वाटत नाही, कारण करमणुकीच्या सर्व कार्यक्रमांना तितकीच गर्दी असते। आमची ही शाळा तुसॉदबाईच्या मेणाच्या प्रदर्शना पुढल्या गल्लीतच होती। BBCचं स्टाफ ट्रेनिंग स्कूल एका जुनाट 3 मजली इमारतीत आहे। पहिल्या दिवशी इमारतीतले लिफ्ट पाहून मी थक्क झालो। 100 वर्षापूर्वी बसवलेले हे लिफ्ट लोखंडी दोरखंड ओढून वर न्यावे लागते। 20व्या शतकात महाराणी व्हिक्टोरियाच्या आमदानीतला हा जिने चढणारा पाळणा अजून वापरात ठेवण्याच्या पुराण मताभिमान इंग्रजच जाणू। वर्गाचं स्वरूप अगदी एखाद्या शाळेतल्या वर्गाप्रमाणे होतं। आमच्या पुढे छोटी छोटी मेजं, पुढे मास्तरांचं टेबल, फळा, खडू, नकाशे सारी अगदी यथासांग होतं। टेबलावर छडी तेवढी नव्हती। आम्ही 18-20 विद्यार्थी होतो। सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5पर्यंत शाळा चाले। त्यानंतर प्रत्यक्ष स्टुडिओतील शिक्षण, तिथली शिस्त, नियमितपणा, टापटीप पाहून आपण गारटतो। टेलिव्हिजनच्या शास्त्रातले अनुभवी पंडित आम्हाला धडे देत, सक्तीनं गिरवून घेत। सुमारे 2.5 महिन्यामध्ये हे सारं शिक्षण इतकं पद्धतशीरपणाने देण्यात आलं की आमच्यापैकी प्रत्येकजण त्यावेळी आपापलं प्रोडक्शन करण्यासाठी तयार झाला। त्यावेळी BBCच्या टेलिव्हिजनमधला खेळांखेळा आमच्या परिचयाचा झाला होता। प्रत्येक शिक्षक शंका समाधान करायला तत्पर। अवघड प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी शिक्षक मुदत मागून घेत, स्वतः पुस्तकं चाळून त्यातले उतारे नोंदवून घेत आणि मगच उत्तरं देत। सर्वज्ञतेचा आव कुणीच आणलेला नव्हता। BBCचा व्याप प्रचंड आहे, त्यातून टेलिव्हिजन हे तर जगद्व्याळ काम। हजारो माणसं इथे घड्याळाच्या काट्याप्रमाणे राबत असतात, पण या सर्वात मला जर खरोखर कोणाचं कौतुक वाटलं असेल तर सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या पोरींचं। या चलाक पोरी टणाटण उड्या मारीत हसऱ्या चेहऱ्यानं कामाचं भारे उचलीत असतात। प्रत्येक प्रोड्युसरला सेक्रेटरी असते। त्या इतक्या तरबेज असतात की कधीकधी प्रोड्युसरच्या गैरहजेरीत प्रोडक्शनचं देखील काम त्या करू शकतात। BBCच काय, परंतु पाश्चात्य देशातल्या साऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या या सेक्रेटरी म्हणून राबणाऱ्या पोरी जणू रक्तवाहिन्या आहेत। पहिल्याच दिवशी मला काही महत्त्वाची पत्र टाईप करून घ्यायची होती। मी घरून पत्र लिहून नेली आणि सकाळी टाईप करायला दिली। 15 मिनिटात सहीला पत्र आली आणि माझा विश्वास बसेना। आमच्याकडे सामान्यतः 2-3 दिवसांनी टंकलेखकाला 10 वेळा ढोसल्यानंतर पत्र टाईपरायटरवर चढतं। दुसऱ्या एका गोष्टीचा मला असाच धक्का दिला, परदेशातल्या हापिसातून चपराशी कुठेच आढळले नाहीत। कागदांची हालचाल दर अर्ध्या तासानं मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते आणि बाकीची कामं साहेब स्वतःच उठून करतात। टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलवायची गरज किंवा चैन परदेशात नाही। एवढंच काय, पण मोठ्यातल्या मोठ्या साहेबाला देखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वतः उठून सार्वजनिक उपहारगृहामध्ये जावं लागतं। चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यातून हिंडणारे बैरे इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत। साहेबांची घरची कामं करणं हा आपल्याकडल्या चपराशांचा मुख्य व्यवसाय आणि त्यातून जर का वेळ उरलाच तर फायली हलवायच्या। सकाळी 11:15ला कॉफीची सुट्टी व्हायची। 11:15 वाजता उभं इंग्लंड कॉफी पितं, 1 वाजता जेवतं, 4 वाजता चहा पितं, रात्री 7ला पुन्हा जेवतं आणि 9 ते 11 स्वतःची करमणूक करून घेतं। 11 वाजता चिडीत चूप करून झोपी जातं। सारं जीवन आगगाडीच्या वेळापत्रकासारखं। बहुतेक हॉटेलं देखील ठराविक वेळी उघडझाप करतात। भलत्या वेळी चहा प्यायचं म्हटलं तर चहा मिळणार नाही। दुपारी 3 वाजता भुकेनं कळवळून हॉटेलच्या दारापाशी कोणी पडला तरी दार उघडायचं नाही। मोठा अजब लोकांचा हा देश। अवेळी खाणाऱ्यांनी 6-6 पेनी यंत्रांच्या फटीत कोंबत चॉकलेटं खावीत, कागदी पेल्यातून कॉफी प्यावी। वर्गात व्याख्यानाच्या रंगात आलेला वक्ता देखील 11:15 वाजले की विषय 10 सेकंदात गुंडाळून कॉफीला पळतो। BBC सारख्या संस्थांचं यश नियमितपणामध्ये आहे। 2 वाजता नाटकाची तालीम सुरू म्हणजे सुरू। अडचण आलीच तर टेलिफोनवरून नटाचा किंवा नटीचा निरोप।
वर्गात यायला 1 मिनिटानं उशीर करणारा विद्यार्थी 4थी-5वीतल्या पोरासारखा अपराधी चेहरा करून माफी मागत वर्गात शिरतो. मी तर एखाद्याची 7ची अपॉइंटमेंट असली तरी 6:30 पासून त्याच्या दारापुढल्या फुटपाथवर शतपावली करीत हिंडीत असे. नियमितपणा मुख्यतः दुसऱ्या माणसाच्या वेळेला किंमत देण्यातून येतो. पाश्चात्य देशात मनुष्यबळ कमी, युद्धानं प्रचंड नरबळी घेतलेले, त्यामुळे माणसाला विलक्षण भाव आला आहे. यंत्रांचा उपयोग अत्यंत अपरिहार्य आहे. बोलण्यात नेहमी हॉर्स पॉवरसारखा मॅन आवर्स हा शब्द प्रयोग येतो. टेलिव्हिजनच्या कोणत्याही एका कार्यक्रमाला किती मॅन आवर्स लागतात याची गणितं असतात आणि त्यावरून खर्च मोजला जातो. टेलिव्हिजनच्या या शाळेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत 15-15, 20-20 वर्ष काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळामध्ये गणवेश चढवून रणांगणावर कामगिरी बजावलेली होती. त्यातले दोघे-तिघे हिंदुस्थानातही आलेले होते. या युद्धानं त्यांना खूप गोष्टी शिकवल्या. अर्थात वर्गात शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच मास्तरांची चित्र काढणं, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणं हे देखील चालायचं. या शिक्षकात देखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक तज्ज्ञ असे. मी एकूण 50-60 व्याख्यानं ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचं मला कौतुक वाटे. टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषय देखील गमतीदार चुटके सांगत चालायचा. इंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसाला देखील आपण हाशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या झिरमिळ्या निसटून खाली पडतील अशी चिंता वाटत नाही. BBCतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हाला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला काहीतरी धक्का बसतोय याचं भय त्यांना नव्हतं. या उलट देशी साहेबांचं काळं चिराईती चेहरे जिज्ञासूंनी आठवावेत. अनेक अभिवादने, हस्तांदोलने, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक्यू, बेग युअर पार्डन असल्या शब्दप्रयोगांनी तांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणाला देखील स्निग्धता येते. वरिष्ठातल्या वरिष्ठाला कनिष्ठातल्या कनिष्ठानं अभिवादन केलं तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एक जण मुजरा करतो तर दुसरा त्या दिशेला ढुंकूनही पाहत नाही. जसजसा माणूस हुद्द्यानं मोठा जातो तशी ती पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो. हा एतद्देशीय अनुभव आहे. तिथे आमचा लिफ्टमन देखील तो दोरखंड ओढता शीळ घालून गाणं म्हणायचा. 3-4 दिवसापासून त्यानं मला PL म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब तसं म्हणायला लागला तर समज देऊ. मला वाटतं लोकशाही देखील रक्तामध्ये मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोणास ठाऊक. एकमेकांना मानानं वागवणं हेच कुठल्याही संस्कृतीचं बीज आहे. कोणत्याही इंग्लिश दुकानात गेलं किंवा कचेरीमध्ये गेलं तरी एक अगत्य दिसे. हे मनापासून असे की नसे हे सांगणं अवघड आहे, परंतु आपलं स्वागत हसून झालं की आनंद होतो. मात्र इंग्लंडमधील भारतीयांनी मात्र आपला बाणा सोडलेला नाही. त्यांच्यापुढे आदर्श आहे तो हिंदुस्थानात साहेब होता त्यावेळेचा. ती लाचारी आणि मुजोरी अशी काही मिसळून आलेली आहे की पाहणाऱ्यानं पाहत राहावं. हिंदी बांधवांनी चालवलेल्या सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये तुम्ही शिरलात की आपण ब्याद आहोत हे पाहणाऱ्याला वाटतं आहे हे लगेच ध्यानात घ्यावं. आम्ही फुकटच्या हस्तिदंतीला महाग आहोत, त्यामुळे हिंदी कचऱ्यातून जाणं नको वाटे. 80% चेहऱ्यांवर एक तुसडी छटा. ह्याचा नमुना परदेशी न जाता इथेही आढळतो म्हणा. सदैव तोंडापुढे माणूस घाणेपणाची ढाल धरून वागणारा हा हिंदी बांधव असा का वागतो हेच मला कळत नसे. मला माझ्या मुक्कामात अनेक विद्यार्थी, तरुण माणसं भेटली. हे तर हिंदी ऑफिसरांच्या वागण्यानं रडकुंडीला आलेले होते. बहुतेकांच्या बोलण्यात आपल्या परराष्ट्रीय खात्यापेक्षा अन्य देशीयांच्या तसल्या खात्याविषयीची स्तुती असे. कुठेही अगत्य नाही, आपुलकी नाही, दुसऱ्यांच्या भावनांबद्दल आदर नाही, गैरसोयीची जाण नाही, वेळेवर हातात स्कॉलरशिप नाही. यामुळे बावरून गेलेले असले विद्यार्थी पाहून मला वाईट वाटे. परदेशात अशावेळी माणसानं जगावं कसं? पण पिवळ्या कागदाला भावनेचं वावडं आहे. मृत्यूचा दाखला आणि नोकरीतील बढती ह्या कागदावर एकाच भकासपणाने लिहिलेलं असतं. डोळ्यांपुढे कुठलीही योजना नसताना नोकरी करून शिकायच्या उद्देशानं आलेले काही हिंदी तरुण नुसतीच नोकरी धरून जेमतेम चरितार्थ चालवताना आढळले. तिथल्या मद्यालयात पेलेबशा विसळून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला खरोखरीच वेळ मिळत नाही. वाईट मात्र एवढंच वाटतं की मुले कमालीची निराश भकाश असं वाटून दोरी तुटलेल्या पतंगांप्रमाणे जगत असतात की काय कोणास ठाऊक. त्यांना भारतीय समाजाकडून आसरा फारसा मिळत नाही आणि इंग्रजी समाजात जायला त्यांना आधार नसतो. मग जोडीच्या पेले विसळणाऱ्या पोरींशी मैत्री करून त्या तसल्या जीवनामध्ये काहीतरी रंग भरतात. त्याबरोबरच काही गुणी तरुण धडपडत असतात, एक वेळचं जेवून विद्यार्जन करीत असतात आणि भारतातल्या श्रीमंत व्यापाऱ्यांच्या उन्हाळ पोरांना मिळणाऱ्या सवलती पाहून ते कायमचं इंग्लंडमध्ये राहायचे बेत आखीत असतात.